श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही लहान मोठे प्रॉब्लेम्स हे असतातच. म्हणूनच आज आपण आपल्या स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भक्तांनो, माणूस हा वरवरून जरी आनंदी दिसत असला तरी तो आतून त्याला कोणती ना कोणती चिंताही सतावत असते. नेहमी बारीक चेहरा करून बसलेली व्यक्ती दुःखी असते असे नाही. एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती नेहमीपेक्षा जास्त आनंदी असते, जास्त हसत असेल तरी देखील अशी व्यक्ती खरंच आतून खूप तुटलेली असते. त्या व्यक्तीने तिच्या जीवनकाळात खूप चढ उतार अनुभवलेले असतात. त्या अनुभवाच्या वेदना बाहेर पडण्यासाठी रडणे थोडे अवघड आहे. लगेच रडणे शक्य नाही. तरी पण एवढे दुःख सहन करूनही हसत राहणे ही काही साधी गोष्ट नाही. अशा माणसाकडून हे आपण शिकले पाहिजे. जेवढं दुःखाला कुरवाळत बसू तेवढे दुःख जास्त होत राहते. जेवढा आपण दुःखापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू तसे ते दुःख कमी होत जाते आणि मग आपल्या जीवनात आनंद आणि समाधान येण्यास सुरुवात होत राहते. आता हे सगळं ज्याच्यावर अवलंबून आहे की ज्याला दुःख कुरवाळत बसायचं आहे की दुःखापासून लांब राहायचं आहे. हे करणे थोडे अवघड आहे, पण प्रयत्न केले की शक्य आहे. या जगात अशक्य असे काहीच नाही. फक्त प्रयत्न करण्यात आपण कमी पडत असतो आणि तो मनापासून प्रयत्न करतो तो यातून नक्कीच मार्ग काढतो, नक्कीच यातून बाहेर पडतो. भक्तांनो, या दुःखात अडकून राहिले की केवळ आपलेच नुकसान होत असते. तर मग आपल्याशी जोडलेल्या आपल्या अनेक नात्याचे हे नुकसान होत असते. त्यांचे हाल होत असतात. त्यांनीही आपल्याकडे पाहून दुःख होत असते. मग आपल्यामुळे आपले लोक दुःखी व्हावेत असे तुम्हाला वाटते का? नाही ना. मग स्वतःसाठी का नसेना, पण आपल्या मुलाकडे पाहून, आपल्या आईवडिलांकडे, आपल्या जोडीदाराकडे पाहून का होईना त्या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, अशा कुठल्याच अडचणी नसतात की त्याचा बाहेर पडण्याचा मार्ग नाही. सगळ्या अडचणीचा मार्ग असतो, तो आपण शोधला पाहिजे. आपले स्वामी म्हणतात, तू प्रयत्न तर करून बघ, मार्ग नाही दिसला तर मग मला सांग. भक्तांनो, प्रयत्न केले की वाळूतूनही तेल निघते. दगडाला देखील पाझर फुटतो. म्हणून पहिलं स्वतःच्या मनाची तयारी करा, मग प्रयत्न करायला चालू करा. मग तयार आहात ना दुःखातून बाहेर पडण्यासाठी? यासाठी मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. या गोष्टीचा जर तुम्ही तुमच्या जीवनात वापर केला तर तुमच्या कमजोर झालेल्या मनाला चालना मिळेल, प्रेरणा मिळेल. चला तर मग पाहूया कुठल्या सवयी आहेत. प्रथम सवय, जे जीवनात घडून गेलेले आहे त्याचा विचार करणं, चिंता करणं बंद करा. जी गोष्ट घडून गेलेली आहे तिला आपण बदलू शकत नाही, म्हणून त्या गोष्टीचा विचार करणं बंद करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. दुसरी सवय, रोज सकाळी लवकर उठून स्वामीचे ध्यान करा. त्यामुळे तुमच्या जीवनात नवीन बदल घडून येतील आणि स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. जे घडून गेलेले आहे त्याचा विचार देखील तुमच्या मनात येणार नाही. तिसरी सवय आहे, कोणत्याही गोष्टीशी आणि कोणत्याही व्यक्तीशी जास्त आशा अपेक्षा ठेवू नका. अशा अपेक्षा आहेत त्या फक्त स्वतःशीच ठेवा. काही करायचे आहे ते स्वतः करा. जर ते तुमच्याने होत असेल तरच ते करा. जर होत नसेल तर दुसऱ्याकडून त्या गोष्टीची आशा करू नका. जर मग त्याचा तो आनंद होईल, तो फक्त तुमचाच आनंद राहणार आहे, दुसऱ्यांचा आनंद राहणार नाही. चौथी सवय आहे, कोणत्याही गोष्टीत अपयशी होण्याची भीती आहे ती मनातून काढून टाका. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येणार आहे का? सांगा बरं. नाही ना. म्हणूनच प्रथम अपयशाची भीती मनातून काढून टाका. पाचवी सवय आहे, जरी कधी तुमच्या हातून काही चुकीचे घडले तर त्या एकाच गोष्टीला आठवून सारखे स्वतःला दोष देत बसू नका. कधी चूक आपल्या हातूनच होत असते. आपणही माणसं आहोत, पण हा पुन्हा परत ती चूक होणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे. पण सारखे त्या चुकीबद्दल स्वतःला दोष देत बसू नका. माफी मागणे बंद करा.
जर असे सारखे सारखे तुम्ही करत असाल, माफी मागत असाल, तर तुमचा कोणीच आदर करणार नाही. 6वी सवय आहे अशी जी गोष्ट आहे जी की तुमच्याकडून होणार नाही, तर त्यावर तुमचा वेळ वाया घालवू नका. ती गोष्ट करण्याच्या आधी ती गोष्ट बरोबर आहे का, ती गोष्ट माझ्याने होणार आहे का, हे पहिलं तुम्ही जाणून घ्या. जर तुम्ही ती गोष्ट करणार आहात तरच मग त्या गोष्टीला हात लावा. मग ती गोष्ट एकदम मनापासून करा आणि काही झाले तरी त्या गोष्टीला करणं थांबवू नका. ते करतच राहा, मध्येच सोडू नका. तेव्हाच तुम्हाला त्याचं फळ भेटेल. 8वी सवय आहे व्यर्थ बोलणे कमी करा. जास्त वेळ बोलल्याने तुमचं डोकं शांत राहत नाही, तुम्ही आनंदीसुद्धा राहणार नाही व तुमचं कुठल्याच कामामध्ये लक्ष राहणार नाही. आणि व्यर्थ बोलल्याने लोकांचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल वेगळा होऊन जातो. त्यामुळे कमी बोला आणि मोजकेच बोला. जिथे गरज आहे तिथेच बोला. त्यामुळे आपल्या कामाशी संबंध ठेवा. व्यर्थ बोलण्यामध्ये आपला वेळ वाया घालू नका. तोच वेळ मी दुसरं काही करू शकतो का त्या गोष्टीमध्ये घाला. या सर्व सवयी तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच अंमलात आणा. त्यामुळे तुमचं आरोग्य स्वस्थ राहील आणि तुमचे मानसिक आरोग्य सुधरेल. तुम्ही तुमच्या दुःखातून, वेदनेतून केव्हा बाहेर आलात हे आणि तुमच्यात कसे चांगले बदल झाले हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. मग बघा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे कसे पुढे जाता. मग तुम्हाला कोणीच पाठी खेचू शकत नाही, दुःख असो या कोणी व्यक्ती असो. भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या सगळ्या सवयी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापरून तुम्हाला तुमच्या जीवनात कसे बदल घडून आले हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.